आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. डॅडना सतत त्या स्वानंदीची आणि तिच्या बाळाची इतकी काळजी का असते? कधीही बघावं तेव्हा स्वानंदी कशी आहे, स्वानंदी कुठे आहे, स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. ही काळजी स्वानंदी त्या आश्रिताची बायको आहे म्हणूनच आहे की आणखी काही कारण आहे त्यामध्ये? बस सावकाश इथेच बसा. मी फळं कापून आणतो, मग औषधं घ्या, मग झोपायचं. ओके? मणी सराव कशाला आणलं फळ तुम्ही? अजिबात काही बोलायचं नाही. तो घाम किती आलाय स्वानंदी. बसून राहा, मी आलोच. अहो पण मणी सराव मी घरात काहीतरी बनवलं असतं आणि खाल्लं असतं की. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? काय पण काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? का करताय तुम्ही हे सगळं? का वेळच्या वेळी जेवत नाहीये? काय प्रॉब्लेम काय? सगळं आहे घरात. अहो मी वेळेच्या वेळेत जेवते, रोज जेवते. त्या डॉक्टर असं का म्हणाला मला नाही कळलं. मूर्ख असतील, खोटं बोलायचे पैसे घेत असतील. कालही माझ्यासोबत थोडंसं जेवला तुम्ही. दुपारी फोन केला तर म्हणाला जेवले मी. काय जेवलात? सगळं जेवण तसंच होतं. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतं तुमच्या मनात काय चाललंय. का लपवताय तुम्ही? का खोटं बोलताय माझ्याशी? मी जर तुम्हाला खरं सांगितलं असतं तर तुम्ही ऑफिसची सगळी कामं टाकून घरी धावत आला असता. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवताय आणि अर्थात मी आलो असतो. तुमच्यापेक्षा आणि बाळापेक्षा काही महत्वाचं नाही या जगात माझ्यासाठी. आणि नवरा म्हणून मी आलोच असतो. माझं कर्तव्य आहे ते. स्वानंदी बोला, असं गप्प नका बसू. काय लपवताय? का खोटं बोलताय माझ्याशी? का नाही जेवलात तुम्ही? मणी सर काहीच लपवत नाहीये मी. स्वानंदी बघा, माझा पेशन्स संपतो. सांगा पटकन, घरात कोणी त्रास देत आहे का तुम्हाला? काही वेगळा त्रास आहे का? त्या पार्टीत शालिनी मॅडमचा एक गालीचा माझ्या हातून खराब झाला आणि तोच धुत होते मी. त्यामुळे जेवण करायचं राहून गेलं.